आपण करतोय आपल्या सगळ्यांना आवडेल अशी भाजी करतोय. आपण करतोय वडा भाजी आणि ती करण्यासाठी आपल्याला जे वडे करायचे आहेत त्याच्यासाठी हे मिश्रण तयार करून घेतलेलं आहे आपण. आता मी काय करतोय, इथे तेल तापत ठेवलेलं आहे आणि हे जे वडे आहेत ते मी तळून घेणार आहे. दुपारच्या वेळी आपल्याला बऱ्याच वेळ भूक लागते, तेव्हा काहीतरी खावंसं वाटतं, तेव्हा करण्यासाठी पण एक नुसत्या वड्याची रेसिपी करायची असेल तरी तशी पण तुम्ही करू शकता. एका बाजूला इथे आपण हा दुसरा पॅन आहे तो गरम करतोय. आपला जो मसाला करायचा आहे तो पण रेडी होईल. याच्यात टाकूया थोडं लसूण, आता हे जे वडे आहेत हे तयार झालेले आहेत आणि मी इथे गॅस बंद केलेला आहे आणि त्या वड्यांना मी एका प्लेटमध्ये काढून घेतोय. आता टाकणार आहे मी कांदा, हे वडे मी तोडून घेतोय. आता याच्यात टाकणार आहे मी आलं लसूण पेस्ट एक सव्वा ते दीड चमचा आणि त्या पेस्टला पण आपल्याला परतून घ्यायचं आहे. काय असे गावरान जे पदार्थ असतात एकदम, ते असं पावसाळी वातावरण असेल, गरम गरम भाकरी आणि अशी वडा भाजी वगैरे किंवा मिरचीची भाजी वगैरे खूप मजा येते. आता याच्यात टाकतोय टोमॅटो, एक 3 मध्यम आकाराचे टोमॅटो बारीक चिरून घेतलेले आहेत ते याच्यात टाकतोय. त्याचबरोबर आता भाजीमध्ये जाणार आहे तिखट, थोडी हळद, तसं हिंग पण टाकू आपण. गरम मसाला आपण नंतर घालूया. हा जो मसाला आहे हा पूर्णपणे व्यवस्थित शिजलेला आहे, त्याला आपण व्यवस्थित शिजवून घेतलेलं आहे. आणि आता याच्यामध्ये मी जो सुका मसाला केला होता खोबऱ्याचा तो टाकणार आहे. हा आता खरी मजा येणार आहे, मस्त. आणि आता याच्यात मी टाकणार थोडं पाणी. वाह, हे आता वडे जाऊ दे आपल्या ग्रेव्हीमध्ये, मसाल्यामध्ये. थोडीशी कांद्याची पात आहे ती पण टाकून देऊया. ओके, थोडं पाणी टाकू अजून. एक 5-10 मिनटं याला उकळू देऊया. टाकतोय मीठ, टाकतोय आणि त्याचबरोबर गरम मसाला. थोडी कोथिंबीर चिरून घेतोय आणि सगळ्यात शेवटी इथे ही कोथिंबीर. म्हणजे नदी हळूहळू व्हायला लागलेली असते, छान हिरवं गार हळूहळू व्हायला लागलेलं असतं. आणि तुम्हाला कल्पना आहेच, म्हणजे आपण जेव्हा असं गवतावर चप्पल काढून जेव्हा चालतो ना, तेव्हा जी काय मजा येते ना, ओ हो हो, फर्स्ट क्लास. असं फ्रेश वाटतं की नाही, एकदम म्हणजे मेंदू असा शांत होतो. म्हणजे समजा बायकोने काही मागितलं असेल साडी बिडी, ते विसरून जातो आपण. काय विचार करायचा नाही साडी बिडीचा, चालण्याचा विचार करायचा आणि किती आनंद मिळतो त्याचा विचार करायचा. तर असाच एक चांगला आणि वेगळा आनंद देण्यासाठी एक डॅशिंग मुलगी इथे आलेली आहे. आणि या डॅशिंग मुलीची आपण आधी ओळख करून घेऊया. नमस्कार. नमस्कार. काय नाव तुझं मला सांग? पूर्वा कुलकर्णी जोशी. पूर्वा कुलकर्णी जोशी. हो. बरं, आता तू राहतेस कुठे आणि मला सगळं सांग. मी अंकलेश्वरला राहते. अंकलेश्वर. हो. बरं. आणि सासर बरोडा. हां. सिल्वासा माहेर. हां, बरं. नेटिव्ह प्लेस औरंगाबाद. सगळं मिक्सचर आहे. बरं, नेटिव्ह प्लेस आता औरंगाबादला कोण कोण असतं? सगळे रिलेटिव्ह. सगळे A to Z. बरं. आणि तिकडे कोण असतं? सासरी सासू सासरे आणि एक लहान दीर आहे. सासू सासरे लहान दीर. हो. आणि मिस्टर काय करतात? प्रोफेसर इंजिनिअरिंग कॉलेजमध्ये. इंजिनिअरिंग कॉलेजमध्ये. हो. आणि तुझं काय काय झालं शिक्षण? माझं BCom आणि HR कम्प्लीट झालंय सिम्बायसिस मधून. पुण्याच्या? हो.
पुण्याचं हो, हो. अगं मग तू कुठे कुठे फिरली आहेस तू? हा, पुणे म्हणू नको, औरंगाबाद म्हणू नको, सुरत म्हणू नको, आणि काय कुठलं अंकलेश्वर म्हणू नको. अरे बाप रे बाप. बरं, तू जेव्हा सासरी गेलीस, लग्न किती वर्षापूर्वी झालं तुझं? 1 वर्ष. 1 वर्ष. ताजं ताजं. ताजं 30 एप्रिल 2015. क्या बात आहे. बरं, तुझं जेव्हा लग्न झालं तेव्हा तुला जेवण काय काय करता येत होतं? सासरी गेलं सगळं बनवलं. सगळं बरोबर. म्हणजे आईने तुला शिकवलं? थोडंफार शिकवलं. नंतर क्लासमध्ये अजून प्लस कॉन्टिनेंटल अजून वेगवेगळ्या टाईपच्या डिशेस शिकले. ओके ओके. प्रेझेंटेशन मग पण टेबल. शेवटी तूही मान्य करशील की अकाउंटन्सी मध्ये आपण जेव्हा एक्झाम्पल सोडवतो, आपण पहिले एक्झाम्पल सोडवायला 10 मिनिटं घेतो, पण नंतर जसं सवय होते तसं 2.5 मिनिटात सुटतं. तसं तुझा हात कधी आता हात बसला का सगळ्या? आता एकदम परफेक्ट. परफेक्ट. बरं, ओके. आता मी काय करतो, आता मुंबईत राहायला कुठे आहेस तू? आमच्या खास कार्यक्रमासाठी तू आली आहेस? स्पेशल तुमच्या कार्यक्रमासाठी आली स्पेशल कार्यक्रमासाठी आली आहे. हे आता माझं कर्तव्य तिला गरम गरम चहा पाजायचा, फ्रेश करायचं. हा चहा मी केलाय बरं का? ओके. हा, म्हणजे सांगायला काय जाते, बघताय कोण, विचारताय कोण, फ्रेश करतो आणि मग आपण आपल्या किचनकडे जाऊ. या थँक्यू. मंडळी, चहा घेतो आणि मग असं प्रफुल्लित सुहास्य वदनाने आम्ही आमच्या किचनमध्ये जाऊया. चहा घेतो. या पूर्वा, आमच्या किचनमध्ये मनापासून स्वागत. आजचा पहिला पदार्थ कुठला आहे? राजा राणी. राजा राणी. हो. ओके. साहित्य मला सांग काय काय आधी. डेसिकेटेड कोकोनट, रोज सिरप, ग्रीन सिरप, काजू. थोडक्यात आहे, आपण करून टाकूया पटकन. हो. काय पहिल्यांदा करायचं मला सांग. हे सिरप आधी ह्याच्यात पॅनमध्ये टाकावे. बरं. आणि नंतर डेसिकेटेड कोकोनट त्याच्यात टाकावं. हा पदार्थ तू शोधून काढलास का? हो. बर. हे काय बाजारात मिळतं आपल्याला सिरप का? कसं आहे? हा, बाजारात मिळतं. बाऊल देऊ ना. हो. पदार्थ कोणाला आवडतो? सगळ्यांनाच. अच्छा. तर आपल्याला काय करायचंय? आता आपण ह्याचे लाडू वळून घेऊया. या वळा. सोपं आहे, तशी रेसिपी सोपी आहे. हो. फक्त आपल्याला ते खोबरं रेडी पाहिजे आणि काजू काय त्याच्यावर लावायचं का? हो. खाऊन बघा पण आधी. आता त्याचा एक लाडू बनवायचा ना. काय झटपट आहे. तुम्हाला जर गोड आवडत असेल ना तर हे करायला हरकत नाही. लहान मुलांना पण आवडतं आणि सगळं रेडीमेड मिळतं, म्हणजे काही घाम घालायची गरज नाही आहे. फक्त ते फ्राईंग पॅनमध्ये घ्यायचं, अच्छा करायचं, त्यात ते घालायचं, ते परत अच्छा करायचं, मग हे घ्यायचं, मग खाली ते हातात असं गोळा घेऊन अच्छा करायचं, त्याच्यावर मग काजू लावायचा आणि मग पचाक्कत खाऊन टाकायचं. ओके. दुसरा लाडू तयार झालाय. ठेव इथे. आता सजावट तुम्हाला काय करायची ते करा. जर खूप भूक लागली असेल ना तर सजावट करण्याच्या नादाला लागू नका. रापकन उचला आणि टपाक्कन तोंडात टाकून द्या. लिहून घ्या साहित्य आणि कृती. राजा राणी या रेसिपीसाठी लागणारं साहित्य: डेसिकेटेड कोकोनट, ग्रीन सिरप, रोज सिरप आणि काजू. कृती: प्रथम 2 फ्राईंग पॅन गरम करून एका पॅन मध्ये ग्रीन सिरप आणि दुसऱ्या पॅन मध्ये रोज सिरप घालून ते गरम करून घ्यावं. त्यानंतर दोन्ही पॅन मध्ये डेसिकेटेड कोकोनट घालून मिश्रण नीट परतून घ्यावं. तयार मिश्रणाचे लाडू वळून काजूची सजावट करून राजा राणी ही डिश सर्व्ह करावी. आपल्याला पहिला पदार्थ करायचा आहे आणि त्या पदार्थाचं नाव काय? अननसाची आमटी. आता दुसरा करायचा आहे. काय याचं नाव आहे? ह्याला चॉकलेट सुकरून देऊ. आता तिसरा पदार्थ पाहायचा, त्याचं नाव काय? ह्याला तिसऱ्याचे डांगर म्हणतात.